कधी असं होतं का, की डोक्यात एक खूप छान, अगदी स्पष्ट कल्पना असते, पण ती ओठांवर येईपर्यंत तिचा पार गोंधळ उडतो. आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे, हे इतरांपर्यंत पोहोचवताच येत नाही. आणि त्या क्षणी आपण स्वतःलाच किती मूर्ख समजायला लागतो. आजची आपली चर्चा याच अनुभवावर आहे. आपण ओडिसीज नावाचा एका यूट्यूब चॅनलच्या हाऊ टू स्पीक आर्टिक्युलेटली या व्हिडिओवर सविस्तर बोलणार आहोत. पण आपण फक्त त्याचा सारांश नाही पाहणार, तर त्यामागे दडलेल्या मानसशास्त्रात आणि विचार प्रक्रियेत खोलवर शिरणार आहोत. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की प्रभावी बोलणं हे केवळ शब्दांची निवड नाहीये. ते आपल्या विचारांच्या स्पष्टतेचा प्रतिबिंब आहे. म्हणजे जर विचारच स्पष्ट असतील तर शब्द आपोआप योग्य येतात. त्यामुळे आज आपण कसं बोलायचं यापेक्षा कसं विचार करायचं यावर अधिक लक्ष देणार आहोत. आपल्यावर ती काही सेकंदांची शांतता इतकी अस्वस्थ करते की आपण काहीतरी बोलून ती जागा भरून काढायचा प्रयत्न करतो. मेंदू विचार करण्याआधीच तोंड चालू होतं. हो, ही शांततेची भीती मोठी गमतीशीर आहे. आपल्याला संवादात मोकळी जागा म्हणजे व्हॉइड आवडत नाही. आपल्याला वाटतं की शांत बसलो तर समोरच्याला वाटेल की आपल्याला उत्तर येत नाहीये. पण या माहितीमध्ये यावर नियंत्रण मिळवण्याचे 3 खूप सुंदर मार्ग दिले आहेत. पहिला आणि सगळ्यात प्रामाणिक मार्ग म्हणजे समोरच्याला थेट सांगणं, "1 मिनिट, मला यावर विचार करू द्या." हे इतकं सोपं असूनही आपण वापरत नाही. असं बोलल्याने उलट समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल आदर वाटेल की नाही, कारण आपण विचारपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. पण मला यात एक भारतीय संदर्भातला मुद्दा विचारावासा वाटतो. आपल्याकडे अनेकदा, विशेषतः व्यावसायिक वातावरणात, पटकन उत्तर देण्याला हुशारी समजलं जातं. मग अशावेळी शांत बसणाऱ्याला याला काही येत नाही, असं समजलं जाण्याची भीती असते. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि इथेच दुसरा मार्ग उपयोगी पडतो. तो म्हणजे समोरच्या व्यक्तीने विचारलेला प्रश्न किंवा त्यांचं शेवटचं वाक्य पुन्हा बोलून दाखवणे. जसं की, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की. यामुळे 2 गोष्टी होतात. एक, आपल्याला विचार करायला काही सेकंद मिळतात आणि दुसरं, आपण प्रश्न योग्य समजून घेतलो आहोत की नाही याची खात्री होते. आणि तिसरा मार्ग, जो मला खूपच सर्जनशील वाटतो, तो म्हणजे मोठ्याने विचार करणे. म्हणजे आपल्याला नेमकं उत्तर माहीत नसेल, तर उत्तरापर्यंत पोहोचण्याची आपली विचार प्रक्रिया शेअर करणे. उदाहरणार्थ, चांगला प्रश्न आहे. यावर विचार करताना माझ्या मनात 2-3 गोष्टी येत आहेत. एकीकडे, यामुळे आपण उत्तर माहीत असल्याचं नाटक करत नाही, उलट समोरच्याला आपल्या विचार प्रक्रियेत सामील करून घेतो. तर पहिला मुद्दा हा ऐनवेळी संभाषणात स्वतःला कसं सावरायचं यावर होता. पण अनेकदा अडचण वेळेची नसते, तर मुळात त्या विषयावर आपल्याकडे काही ठोस विचारच नसतात. आणि इथेच दुसरा आणि व्हिडिओनुसार थोडा विवादास्पद मुद्दा येतो. कोणत्याही विषयावर मत मांडण्यापूर्वी त्याबद्दल किमान मूलभूत ज्ञान असणे. हा मुद्दा आजच्या काळात खूपच महत्त्वाचा आहे. सोशल मीडियामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीवर मत देण्याची सवय लागली आहे की नाही, पण ते मत कशावर आधारलेलं असतं? अनेकदा काही व्हायरल पोस्ट्स, मीम्स या माहितीमध्ये म्हटल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्टपणे बोलण्यासाठी ती गोष्ट आधी आपल्याला स्पष्टपणे समजलेली असली पाहिजे. अगदी. नाहीतर आपलं मत हे ज्ञानावर नाही, तर भावनेवर किंवा अर्धवट माहितीवर आधारलेलं असतं. आणि यामुळेच त्या व्हिडिओमध्ये व्हिगनिझमचं म्हणजे शाकाहाराचं उदाहरण दिलं आहे. तो आजकाल एक भावनिक आणि चर्चेचा विषय आहे. आणि लोक अभ्यास न करता पटकन मत बनवतात. व्हिडिओ बनवणारा म्हणतो की तो शाकाहारावर मत देऊ शकतो, पण ते काही इंस्टाग्राम पोस्ट्सवर आधारलेलं असेल. एक तकलादू मत. बरोबर. आणि इथेच इको चेंबर आणि कन्फर्मेशन बायस ह्या संकल्पना येतात. इको चेंबर म्हणजे असं वर्तुळ जिथे आपल्याला फक्त आपल्या मतांना दुजोरा देणारी माहितीच ऐकायला मिळते. आणि कन्फर्मेशन बायस म्हणजे आपण नकळतपणे तीच माहिती शोधतो जी आपल्या आधीच्या मतांना खरी ठरवते. या दोन्ही गोष्टींमुळे आपलं अर्धवट ज्ञानावर आधारलेलं मत अधिक पक्का होत जातं. म्हणजे शाकाहारावर मत देण्याआधी फक्त त्याच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांचं ऐकून चालणार नाही, तर त्याच्या विरोधातले मुद्दे, त्यातील वैज्ञानिक, आर्थिक आणि नैतिक गुंतागुंत समजून घ्यावी लागेल. आणि जर तेवढा वेळ नसेल, तर मला याबद्दल पुरेशी माहिती नाही असं म्हणण्यात जास्त प्रामाणिकपणा आहे. अगदी. प्रत्येक विषयावर मत देण्याच्या दबावातून बाहेर पडून शिकण्याची वृत्ती ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्ञानाचा पायाच नसेल तर त्यावर तुम्ही कितीही सुंदर बोलण्याची इमारत बांधली तरी ती कोसळणारच. आता आपण बोलण्याच्या कौशल्याकडून विचारांच्या प्रक्रियेकडे अधिक खोलवर जातोय. तिसरा मुद्दा तर वरवर पाहता बोलण्याशी संबंधित वाटणार नाही, पण तो विचारांच्या स्पष्टतेचा गाभा आहे. तो म्हणजे
विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी लिहिणे किंवा जर्नल करणे. लिहिणे म्हणजे विचार करणे, हे या माहितीमधील वाक्य मला खूप आवडलं. खरं तर लिहिणं म्हणजे आपल्या डोक्यातल्या अमूर्त, गोंधळलेल्या विचारांना मूर्त स्वरूप देणं. जोपर्यंत विचार डोक्यात असतात, तोपर्यंत ते वाऱ्यासारखे इकडून तिकडे वाहत असतात. पण जेव्हा आपण त्यांना कागदावर उतरवतो, तेव्हा आपल्याला त्यांच्यातील त्रुटी, संबंध आणि न दिसलेले पैलू स्पष्ट दिसू लागतात. हे खरंय. अनेकदा एखादा मुद्दा डोक्यात अगदी स्पष्ट वाटतो, पण तो लिहायला बसल्यावर कळतं की त्यात कितीतरी उणीवा आहेत. बोलताना आपण या उणीवांवरून पटकन उडी मारून पुढे जाऊ शकतो, पण लिहिताना प्रत्येक वाक्यावर थांबावं लागतं. यामुळे विचारांना एक शिस्त लागते. व्हिडिओ बनवणारा स्वतः सांगतो की तो प्रत्येक व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहितो. ती वाचण्यासाठी नाही, तर कॅमेऱ्यासमोर बोलण्याआधी आपले विचार सुसूत्र करण्यासाठी. लिहिण्यामुळे आपल्या विचारांबद्दल एक प्रकारची सेल्फ अवेअरनेस निर्माण होते. आपल्याला कळतं की आपण खरंच काय विचार करतोय. म्हणजे रोजची डायरी लिहिणं किंवा एखाद्या आवडत्या विषयावर आठवड्यातून एकदा काहीतरी लिहिणं, हा बोलणं सुधारण्याचा एक अप्रत्यक्ष पण अत्यंत प्रभावी मार्ग असू शकतो. हो, एक प्रकारचा वैचारिक व्यायामच आहे तो. आणि हे तिसरा आणि चौथा मुद्दे एकमेकांना खूप जोडलेले आहेत. लिहिण्यासाठी जशी एका जागी बसून विचारांना शब्द देण्याची गरज असते, तशीच मुळात ते विचार तयार होण्यासाठी एका शांत जागेची गरज असते. आणि इथेच चौथा मुद्दा येतो, आंतरिक संवादासाठी इनर डायलॉग, जागा सोडणे. हा मुद्दा ऐकून मला खरंच धक्का बसला. व्हिडिओमधलं ते वाक्य वी अम्यूज आवरसेल्व्हज टू डेथ, म्हणजे करमणूक करता करता आपण स्वतःला संपवून टाकतो, हे आजच्या जीवनशैलीचं किती अचूक वर्णन आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत काहीतरी ऐकत बघत असतो. पॉडकास्ट, संगीत, सोशल मीडिया. आपल्या मेंदूला अक्षरशः श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नाही. आणि यामुळे होतं काय की आपलं मन माहितीवर प्रक्रिया करण्याऐवजी फक्त माहिती गोळा करत राहतं. नवीन विचार तेव्हा सुचतात जेव्हा मेंदूला मिळालेल्या माहितीचे वेगवेगळे तुकडे एकमेकांशी जोडण्याची संधी मिळते. आणि ही संधी त्याला शांततेतच मिळते. म्हणूनच शॉवर थॉट्स ही संकल्पना आहे. अनेकांसाठी दिवसभरातला तोच एक वेळ असतो जेव्हा त्यांच्या हातात फोन नसतो आणि त्यांचं मन मोकळं असतं. मी स्वतःचा विचार करत होते. मी सकाळी उठल्यावर लगेच पॉडकास्ट लावते, चालताना गाणी ऐकते, जेवताना काहीतरी बघते. माझ्या आयुष्यात शांततेचे क्षण किती कमी आहेत. आणि मग आश्चर्य वाटतं की नवीन कल्पना का सुचत नाहीत. मूळ समस्या तर ही आहे की मी माझ्या मेंदूला विचार करण्याची संधीच देत नाहीये. यावरचा उपाय म्हणजे सगळं सोडून जंगलात जाणं नाही, तर दिवसातला थोडा वेळ ठरवून शांततेसाठी काढणं. उदाहरणार्थ, फोन बाजूला ठेवून फक्त कॉफी पिणं, हेडफोनशिवाय फिरायला जाणं. या छोट्या छोट्या बदलांमुळे आपल्या मेंदूला त्याच्या आत चाललेला संवाद ऐकण्याची संधी मिळते. हा आंतरिक संवादच आपल्या बाह्य संवादाचा पाया असतो. म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलेले चारही मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. शांतता असेल तर विचार सुचतील. ते विचार लिहिल्याने अधिक स्पष्ट होतील. विचारांमध्ये स्पष्टता असेल आणि ज्ञान असेल तर संभाषणात शांततेचा क्षण आल्यास आपण घाबरणार नाही. कारण आपल्याला माहीत असतं की आपल्याकडे बोलण्यासारखं काहीतरी अर्थपूर्ण आहे. अगदी बरोबर. तुम्ही या सगळ्या मुद्द्यांना खूप छान एकत्र जोडले आहे. लिहिणे आणि शांततेत विचार करणे ही विचारांची पायाभरणी आहे. आणि ही पायाभरणी पक्की असेल तरच आता येतो शेवटचा, सगळ्यात विचित्र वाटणारा पण तितकाच प्रभावी उपाय. स्वतःशी बोलणे. हे ऐकल्यावर सुरुवातीला हसूच येतं. लोक काय म्हणतील? पण यामागचा तर्क खूपच साधा आणि प्रभावी आहे. एखादी गोष्ट डोक्यात स्पष्ट असणं वेगळं आणि ती प्रत्यक्ष शब्दांत, योग्य उच्चार, वेग आणि आवाजातील चढ उतारासहित बोलणं वेगळं. स्वतःशी बोलण्यामुळे या दोन्ही गोष्टींमधला पूल बांधला जातो. हो, हा एक प्रकारे नो जजमेंट प्रॅक्टिस झोन आहे. म्हणजे सरावासाठी एक अशी जागा जिथे तुम्हाला कोणी जज करणार नाही. अनेकदा जे विचार डोक्यात खूप क्रांतिकारी वाटतात ते मोठ्याने बोलून दाखवल्यावर त्यातला फोलपणा लक्षात येतो. हा स्वतःच्या विचारांसाठी एक लिटमस टेस्ट सारखा आहे. म्हणजे मुलाखतीला जाण्याआधी किंवा महत्त्वाचं प्रेझेंटेशन देण्याआधी आपण आरशासमोर उभे राहून जो सराव करतो तसाच काहीसा प्रकार आहे हा. पण व्हिडिओमध्ये याला रोजच्या सवयीचा भाग बनवण्याबद्दल सांगितलं आहे. यासाठी काही युक्त्याही सांगितल्या आहेत, जसे की आपण भाषण देत आहोत किंवा कोणाशी तरी वाद घालत आहोत अशी कल्पना करणे. आणि अजून एक प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करणे. हे सुरुवातीला खूप विचित्र वाटतं.
स्वतःला कॅमेरावर पाहणं आणि ऐकणं. पण यामुळे आपल्याला आपल्या बोलण्याबद्दल, देहबोलीबद्दल आणि आवाजाच्या वापराबद्दल एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन मिळतो. आपण कुठे अडखळतो, कुठे अनावश्यक शब्द वापरतो, आपला आवाज कंटाळवाणा वाटतो का, हे सगळं स्पष्ट दिसतं. तर आज आपण प्रभावी बोलण्याच्या 5 मार्गांचा खोलवर जाऊन विचार केला. संवादात शांततेचा स्वीकार करणे, मत देण्याआधी ज्ञानाचा पाया तयार करणे, विचारांच्या स्पष्टतेसाठी लिहिणे, मेंदूला विचार करायला शांत वेळ देणे आणि शेवटी स्वतःशी बोलून सराव करणे. आणि या सगळ्या मुद्द्यांना एकत्र पाहिलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. प्रभावी बोलणं म्हणजे केवळ हुशार दिसण्यासाठी वापरलेली एखादी युक्ती नाही. ते आपल्या सुस्पष्ट आणि विचारपूर्वक केलेल्या विचारांचं एक प्रामाणिक प्रतिबिंब आहे. खरा उद्देश बोलणं सुधारण्यापेक्षा विचार सुधारण्याचा आहे. कारण जेव्हा विचार खोल आणि स्पष्ट असतात तेव्हा शब्द आपोआपच प्रभावी बनतात. खरंच, आजच्या चर्चेतून एक विचार मनात घर करून राहिलाय, ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. आपण इतरांशी प्रभावीपणे बोलण्याचा इतका विचार करतो, पण काय असं असू शकतं की आपण इतरांशी बोलण्याआधी स्वतःशीच पुरेसा संवाद साधत नाही. आणि कदाचित स्वतःशी होणारा हाच आंतरिक संवाद सुधारणं इतरांसोबतच्या प्रत्येक बाह्य संभाषणाला सुधारण्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल असेल.